हॅलो हाय नमस्कार. तर माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी हे करत आहे काय तर ते आहे नवीन मी पाटा घेतला आहे, कारण का दुसऱ्या दिवशी होळी होती म्हणून पुरणपोळी करण्यासाठी मी पाटा घेतला होता. नवीन घरात नवीन पाटा असावा, लक्ष्मीचं रूप असतं पाटा आणि वरवंटा, म्हणून मी घेतला होता. मग मी पाट्याला रात्री आधी खूप 3-4 वेळा म्हणजे तांदळाने घासून घासून स्वच्छ करून रात्रभर तेल लावून मुरत ठेवलं. त्याच्यानंतर मी मस्त पाट्यावर पुरण केलं आणि दुसऱ्या दिवशी होळी होती म्हणून पाट्यावर मस्त पुरण बिरण वाटलं, पण पुरणाचा व्हिडिओ शूट झाला नाही चुकून माझ्याकडून. पण मी नंतर पुरणपोळ्या केल्या, कटाची आमटी केली, भजी केले, कुरडई तळले आणि मसाला दूध केलं, बरंच काही जेवायला बनवलं. आणि म्हणजे भरपूर लोक येणार होते म्हणून भरपूर क्वांटिटीमध्ये होली के सेलिब्रेशन के लिए शाकिरा दी आली होळीसाठी, मेरी दीदी आणि तिचा नवरा my माझे जीजू ते पण आले दोघंही. With आणि lemon त्यांना tea. दोघांना मस्त मी लेमन टी मेरा दिला. look मी है. रेडी होते तर बघा मी खूप छान And अशी I'm ब्लू ready. कलरची मैंने सिंपल purple साडी color की घातली. simple साडी बाकी पहनी मी है. सुंदर अशी सिंपल सोबत तयार झाले, पण Happy छान होली. दिसत होते. म्हणजे नथ घातली पहली नाही की होली है छान मेरी look शादी येतो के मला, बाद, असं मला first वाटतं. होली. त्याच्यामध्ये पूर्ण तयार झाले होते. आणि हे माझं नवीन घर आहे आणि नवीन घरात पहिल्यांदाच बघा माझी बहीण, माझी मम्मी, माझी फुल फॅमिली एकत्र जमलेली आहे. आणि मम्मीने येता सगळ्यांना रंग लावायला सुरुवात केली. माझी पहिली होळी होती म्हणून या आनंदात माझ्या मम्मीने सगळ्यांना रंग लावले. मम्मीने विजयला सगळ्यात पहिली रंग लावला, मग मला लावला, मग माझ्या जिजूंना लावला, माझ्या शाकिरा दीला लावला आणि एकमेकांनी आम्ही सगळ्यांना रंग लावला. आणि घरातच होळी आमची सुरू झाली. म्हणजे बाहेर होळी खेळण्याआधीच आमची घरातच होळी सुरू झाली. आणि माझी पहिली होळी होती विजयसोबत. आम्ही एकमेकांना खूप आधीपासूनच ओळखतो, मित्रमैत्रिणी म्हणून आम्ही एकमेकांना आधीपासून ओळखत होतो, पण आम्ही याआधी कधीच एकत्र होळी खेळलो नाही किंवा होळी सेलिब्रेटसुद्धा केली नाही. म्हणजे इतक्या वर्षांची आमची ओळख होती तरीसुद्धा आमची कधी होळीमध्ये भेटच झाली नाही. आणि ही आमची पहिली होळी होती दोघांची सोबत ॲज अ नवरा बायको म्हणूनसुद्धा आणि मित्रमैत्रिणी म्हणूनसुद्धा ही आमची पहिली होळी होती. आणि ती आमच्यासाठी खूप 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 स्पेशल होती, कारण का पहिल्यांदा विजयनी मला रंग लावला तर मीही त्याला. त्याच्यानंतर माझ्या मम्मीनी आमच्या दोघांची दृष्ट काढली कुणाची नजर लागू नये म्हणून. मग आम्ही घरातून पुरणपोळी वगैरे जे केलं त्याचा नैवेद्य घेतला आणि होळीसाठी निघालो. आणि मग विजयने घरावरून नारळ उतरवला, नजर काढली घराची आणि मग मी निघाले. बघू शकता सगळे लोक माझ्याकडे बघत होते का माहिती नाही, पण माझी मम्मी म्हणत होती माझ्या लेकीकडे सगळे लोक बघतायत, खूप गोड दिसते असं म्हणून. आणि मग आम्ही दोघं विजय, मी, माझी मम्मी, शाकिरा दी, माझे जीजू पण निघाले, छोटी माझ्या व्हिडिओ शूट करत होती. आम्ही सगळी फुल फॅमिली निघालो होळीची पूजा करण्यासाठी. आणि माझी पहिलीच होळी पूजा होती त्याच्यामुळे मला जास्त एक्साइटमेंट होते. आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या मम्मीला एक्साइटमेंट होती की माझी मुलगी एक सवाशीण म्हणून पहिल्यांदा काहीतरी पूजा करते. त्याच्यामुळे माझ्या मम्मीला खूप जास्त भरी वाटत होता आणि तिला एकदम आनंदही होत होता. माझ्यापेक्षा जास्त तर ती आनंदात होती. त्याच्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये बघा सगळे लोक खाली रंग खेळत होते आणि पूर्ण सोसायटी रंगीबिरंगी झाली होती मस्त. मग आम्ही पोचलो समोरच्याच कॉम्प्लेक्समध्ये माझी मॉम राहते, तर माझ्या मम्मीच्या इथेच आम्ही गेलो होतो होळी सेलिब्रेशनसाठी. कारण का मी तिकडेच होळी पूजायचं असं माझं होतं, कारण का तिकडची होळीच आमच्यासाठी स्पेशल आहे, कारण का आम्ही आधीपासून तिकडे राहत होतो त्याच्यामुळे ती होळी मला जास्त स्पेशल होती म्हणून मी माहेरी गेले होते. असं झालं. आम्ही बाजूबाजूच्याच कॉम्प्लेक्समध्ये राहतो, म्हणजे माझं माहेर समोरच आहे, असं आहे की 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. त्याच्यानंतर माझी मम्मी आणि मी मस्त माझ्या मम्मीने आम्हाला सांगितलं कशी पूजा करायची काय. मी आणि विजयने आम्ही जोडीने मस्त पूजा केली, देवीला नैवेद्य दिलं, नारळ दिलं, होळीला सगळं व्यवस्थित पूजा आम्ही दोघांनीही जोडीने केली. आणि खूप छान फिलिंग होती, म्हणजे मी शब्दात एक्सप्रेस नाही करू शकत अशी फिलिंग होती. त्याच्यानंतर विजय आणि मी होलिका देवीला आम्ही मस्तपैकी पाणी वगैरे अर्पण केलं, प्रदक्षिणा घातल्या छान अशा. आणि खूप लोक होती आणि सगळी लोक आमच्या दोघांकडे बघत होते, कारण न्यूली मॅरिड होता आणि सोसायटीतले सगळे लोक मला ओळखतात त्याच्यामुळे सगळे लोक आमच्याकडे बघत होते. त्याच्यानंतर आम्ही बघू शकतो होलिका देवीचं एकदम छान असं आमच्या इथे खूप सुंदर असं डेकोरेशन होतं आणि खूप छान असं होलीचं म्हणजे सेलिब्रेशन असतं आमच्या सोसायटीमध्ये. बॅकग्राऊंडला खूप गाण्याचा आवाज होता, ह्याच निमित्ताने मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागलेला आहे कारण का कॉपीराईट येईल म्हणूनच. मग आम्ही दोघांनी बघा पूजा केली. माझ्या मम्मी आमच्या सोबतीलाच होती, तिचा आशीर्वाद आमच्यासोबत होता. माझे सासू सासरे इथे नसतात कारण ते गावी असतात. शिमग्याला गावी जायचं होतं खरं तर, पण शिमग्याला यांना सुट्टी नव्हती त्याच्यामुळे सुट्टीच्या निमित्ताने आम्हाला नाही जाता आलं. मग माझ्या मम्मीला मी म्हटलं की बघ मी तुझ्यापेक्षा मोठी दिसते आणि मम्मी माझी छोटी दिसते. तर मम्मी म्हणते हो माझी लेक बघा किती गोड दिसते आणि माझी नवरी आहे ती नवीन नवीन नवरी आहे माझी, म्हणून माझी मम्मी खूप माझं कौतुक करत होती. त्याच्यानंतर ह्यांनी जाऊन मस्तपैकी इकडनं आम्हाला होळी जळल्यानंतर त्याच्यातून आम्हाला छान असं आहुती घेऊन आली आणि ती सगळ्यांच्या कपाळाला लावली. आणि मग माझी मम्मी, माझी बहीण आणि शाकिरा दी ह्या दोघी गेल्या होलिका देवीच्या इथे प्रदक्षिणा घातल्या, पाया पडल्या, त्यांनीही आपली पूजा पूर्ण केली. आणि माझ्या भावाला सुट्टी नव्हती म्हणून तो इतका लेट ऑफिसवरून आला आणि तो जसा आला त्याला मी बिल्डिंग खालीच पकडला आणि माझ्या मम्मीने धडाधड त्याला रंग लावले आणि त्यालाही घेऊन आमच्या घरी गेलो. आणि आम्ही दोघंही निघालो परत आमच्या घरी
समोर कॉम्प्लेक्स असल्यामुळे जवळच असल्यामुळे मग आम्ही पुन्हा आमच्या घरी गेलो, कारण का मी जेवणाचा आज मेन्यू आमच्या घरी ठेवला होता. तर ही आमची होळीची अशी छानशी पूजा होती. त्याच्यानंतर मी घरी आलो. आमच्या नवीन घरात यांची आणि माझी इच्छा होती की माझी ही फॅमिली यावी, जेवावी, म्हणून आम्ही दोघांनीही ठरवलं होतं की तुम्ही सगळ्यांनी बसावा आणि आम्ही दोघं तुम्हाला सर्व करणार होतो जेवण. म्हणून मी आणि आम्ही दोघंही यांना सर्व करत होतो सगळं जेवण, आणि जेवण सगळ्यांना खूप आवडत होतं. माझे सासू सासरे गावी असतात, पण त्यांच्यासोबतही आम्ही सगळे सण सेलिब्रेट करतो. आताही आम्ही गावी जाणार आहोत, आणि माझी ही फॅमिली माझ्या जवळ असल्यामुळे, माझी मम्मी, माझा भाऊ, बहीण हे सगळे जवळ असल्यामुळे ते प्रत्येक सणाला माझ्या जवळ येणारच हे मला माहिती आहे. आणि माझ्यासाठी सगळे सण हे असे खूप जोरदार सेलिब्रेट करतील आणि सगळे स्पेशल बनवतील माझ्यासाठी हे दिवस, कारण का नवीन लग्नाचे आहेत. पहिल्यांदा माझी मम्मी ह्या माझ्या नवीन घरात जेवते. माझा भाऊ, माझी बहीण, माझी ही बहीण, माझा मेहुणा, सब लोग मेरी फैमिली एक साथ पहली बार मेरे इस घर में खाना खा रहे हैं. थैंक यू. काय काय आहे मम्मी जेवणात, सांग काय काय आहे. सारभात आहे, भजी आहे, पापड, पापड आहे, पुरणपोळी, पुरणपोळ्या आहेत आणि दूध आहे. माझ्या देवणीच्या हाताची नंबर 1. थँक्यू. आणि जिजूची मराठी नंबर 1. मस्त जेवण झाल्यात, कामावरनं आलेले झोपले. लगेच जेवायला, फ्रेश पण नाही झाला बिचारा, लगेच जेवायला बसलाय. किती दिवसाने बातमी आलं ग बाबा. हिने भातच सोडलाय ना. 12 दिवस, मला वाटतं 11 दिवसाने खाल्ले मी. बाबा खा. बाय बाय. क्या थैंक यू आपको गिफ्ट के लिए. नाही नाही काय नाही. आम्ही मुडो. बाय बाय. गिफ्ट दाखवली गिफ्ट. दाखवलंय गिफ्ट, आणलंय तिने. आता हे गिफ्ट आम्ही नंतर उघडणार आहे. खोलणार आहे. थांब बाजारा. बाय बाय, गुड नाईट, हॅपी होली. ज्योती विजय. शाकिरा दीनी मला गिफ्ट दिलेलं आहे, ते खोललं जाते आता. अरे चपाती ठेवायचं, चपाती ठेवायचं. पॅकिंग केले बघ तिने. किती सुंदर पॅक केलं. तिला माहिती आहे आमच्याकडे चपाती ठेवायला नाही ना, म्हणून तिने दिलंय. तिला बरोबर कळल्यात माझ्या भावना. घेऊन आले बरोबर चपाती ठेवायला. म्हणजे शाकिरा दिला आमच्या फिलिंग्स कळल्यात. सगळ्यांना आवडते ती. आमची फेवरेट आहे. शाकिराला, माझी फॅमिलीला शाकिरा एवढी आवडते. हो, सगळे जरा शाकिरा. या जरा उघडा. तुमच्याकडे आलेलं आहे, तुमच्याकडे आलेलं आहे गिफ्ट. गिफ्ट आहे. आपल्यालाच आलेलं गिफ्ट आहे. लग्नानंतर पुन्हा एकदा आहेर आलेला आहे आपल्याला. शाकिराकडनं होळीचा आहेर आलेला आहे आपल्याला. बघ, चपात्या ठेवायला तुला. किती सुंदर चपात्या, पुरणपोळ्या त्याच्यात ठेवायच्या आहेत. खूप सुंदर. काल पाटा आणलास, आज ये. हे आलं. थँक्यू शाकिरा दी, सच लवली गिफ्ट. खूप सुंदर आहे शाकिरा. आणि कलर पण सुंदर आणलाय. मस्त आहे रे. खूपच सुंदर आहे. तिच्या नवऱ्याची चॉईस असेल. नाही, तिच्या तिची नवरा- पण नाही. चॉईस चांगली आहे. तिची चॉईस आहेच चांगली, पण तिच्या नवऱ्याची अजून चांगली आहे choice. मस्त आहे. खूप सुंदर. चला बाय बाय. जातो आता आमच्या घरी. Yes. होळीचं सगळं झालं ते का. चल. रात्रीचे 12:30 वाजलेत. बाय बाय. शिवनेरी